बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातला आणि याच पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचा आता होत्याच नव्हतं झालेलं आहे. पिकांची संपूर्ण राख रांगोळी झाली. बीड जिल्ह्यातील जवळपास 3,57,000 हेक्टर क्षेत्राचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. जवळपास 84 मंडळांपैकी 50हून अधिक मंडळांमध्ये जे आहे अतिवृष्टीची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. मात्र यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, तूर असेल आणि आम्ही सध्याला शेतकऱ्यांच्या बांधावरती आहोत. अशा पद्धतीनं चित्र जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे. ज्या सोयाबीनच्या शेंगा असतील, मुगाच्या शेंगा असतील किंवा भुईमुगाच्या शेंगा असतील, त्या शेंगांचं जे आहे ते प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मग त्यामध्ये उडीद असेल, अशा प्रकारच्या शेंगा ज्या आहेत ते काळ्या पडलेल्या आहेत. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर हे संपूर्ण चित्र जे आहे ते शेतकऱ्यांच्या बांधावरचं आहे. आणि संपूर्ण 8 दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं आणि याच पाण्यामुळे पिकं जे आहेत करपू लागलेले आहेत. तर काही ठिकाणी करपा हा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. तर काही शेंगा ज्या आहेत पिकाच्या काळ्या पडलेल्या आहेत. तात्काळ आम्हाला नुकसान भेटावी, नुकसान भरपाईची मदत मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होताना पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या 8 दिवसाच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय. सरकार नेमकं मदत काय करतंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आज तागायत शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक जे आहे ते 70% अधिक पिकं जे आहेत आता हातामधून गेलेले आहेत. हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते पावसानं हिरवून घेतल्याची देखील चिंता आता शेतकरी व्यक्त करतात. नक्कीच सरकार काय मदत करतंय आणि हेक्टरी किती अनुदान देतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये 84 मंडळांपैकी 50हून अधिक मंडळांमध्ये जे आहे ते अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर 3,57,000 हेक्टर तर जे आहे ते नुकसान झाल्याची देखील आकडेवारी समोर आलेली आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.